मध्य प्रदेश मधील रतलाम येथून हे 5 प्रगतशील शेतकरी सोयाबीनचं बियाणं घेण्यासाठी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव स्थित मौनगिरी कृषी दीपक या ठिकाणी सोयाबीनचं बियाणं घेण्यासाठी आले। बियाणं निवडलंय आदित्य सीडचं राजनंदिनी 318चं जे सूत्र आहे आपलं, हे 318चं सूत्र तालुक्याच्या नव्हे, जिल्ह्याच्या नव्हे, राज्याच्या सीमा ओलांडून मध्य प्रदेश मध्ये सुद्धा प्रचलित होताना दिसतंय। आणि तेच 318चं सूत्र त्यांनी ऐकलं, ते जाणून घेण्यासाठी आज ते मौनगिरी कृषी दीपक या ठिकाणी आले। 10 मिनिटं चर्चा झाली। खत व्यवस्थापन काय करायचं याच्यावर सुद्धा सखोल चर्चा झाली। रोग कीड नियंत्रण, बीज प्रक्रिया, सर्व इत्थंभूत माहिती जाणून घेतली आणि बियाणं घेतलंय आदित्य सीडचं राजनंदिनी। 18 इंचावरती पेर करायची आहे। एकरी 18 ते 20 किलो बियाणं लागणार आहे। आणि जर खत व्यवस्थापन जर अचूक झालं, 2-2.5 फुटावरती मुरुम आहे, म्हणून आपण शिफारस केली त्यांना एकरी 1, 10, 26, 26 आणि 1 गुणी सोयाबीन स्पेशल याची खत मात्रा टाकून या ठिकाणी आपल्याला पेरणी करायची आहे। पेरणी 18 इंचावरती करतोय। बियाणं निवडलंय, निवडलेल्या बियाण्याला योग्य कीटकनाशक, बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची, म्हणून वार्डन एक्स्ट्रा आणि स्ट्रायकोट्रिट याची सुद्धा त्यांनी खरेदी केली। तदनंतर सोयाबीन पिकाला जपायचंय 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान खोडमाशी आणि चक्रीभुंगा ह्या किडीपासून। तसेच तण नियंत्रण सुद्धा आपण 2 टप्प्यात करू शकतो। पेरणी झाल्यानंतर त्या ओलीवर 48 तासात जर आपण डायक्लोव्हिल याची जर फवारणी केली बीजनाशक म्हणून 200 लिटर पाण्यातून, तर एक उत्तम प्रकारचं बीजनाशकाची फवारणी झाल्यामुळे पुढील 35-40 दिवसापर्यंत बियाण्याला उगवण्यापासून, अंकुरण्यापासून आपण थांबू शकतो। ते जर टप्पा हुकला, सोयाबीनचं वय जर 15 ते 30 दिवसाच्या दरम्यान असेल आणि जर आपल्याला तणनाशक मारायचं असेल, त्या काळात सुद्धा आपण शाकेत किंवा फिजिफ्लिक्स किंवा अमुरा या तणनाशकाची फवारणी करू शकतो। सोयाबीन पिकाच्या संपूर्ण व्यवस्थापनासाठी यायचं आहे आपल्याला मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव या ठिकाणी। धन्यवाद।